नमस्कार मित्रांनो वाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या नवीन अपडेटबद्दल पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की कोणकोणत्या या ठिकाणी महिलांना हे पैसे भेटणार आहेत। तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, पहिल्यांदा जे आहे ते लाडकी बहीण योजनेला या ठिकाणी 3000 रुपये खात्यावरती आलते। परंतु मित्रांनो, 3000 रुपये कोणाच्या खात्यावर आलते? ज्यांचे काय अर्ज मंजूर झालते, अप्रूव्हल झालते आणि ज्यांचे बँक अकाउंट जे आहे त्या ठिकाणी आधार लिंक होते, आधार शेडिंग होते, अशाच महिलांच्या अकाउंटवरती जे आहे ते 1500 रुपये आपले 3000 रुपये आले होते। आता परंतु मित्रांनो, त्याच्यानंतर दुसरा हप्ता जो आहे तो या ठिकाणी 4500 रुपयाचा हप्ता आपल्या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवरती आता पडलेला आहे। 26 तारखेला पडला होता, 26-27 तारखेला तो पण या ठिकाणी मित्रांनो त्यांना पण भेटलेत। परंतु त्यातून पण काही महिलांना या ठिकाणी हे पैसे भेटले नाहीत। परंतु हे 4500 रुपये कोणाला भेटलेत की पहिल्या हप्त्यामध्ये ज्यावेळेस 3000 रुपये भेटले होते त्यावेळेस ज्या महिलांना एकही रुपया भेटला नाही, एकही हप्ता भेटला नाही, अशा महिलांनाच हे जे आहे ते 4500 रुपये आता पडलेले आहेत। आता त्याच्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता, आजची तारीख किती आहे? आज 28 तारीख आहे, 28 सप्टेंबर 2024। तर 28 सप्टेंबर 2024 10 वाजण्याच्या आसपास या ठिकाणी जे आहे ते 1500 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पण 1500 रुपये आले असतील, नक्कीच तुम्ही चेक करू शकता। तर पोस्ट पेमेंट बँक जे आहे त्या पोस्ट पेमेंट बँकवरती या ठिकाणी मेसेज कुठलाही दिसून येत नाही आहे। डायरेक्ट तुम्ही चेक करू शकता अकाउंट तुमचं, असा मेसेज तुम्हाला मोबाईलवरती येऊ शकत नाही। असं या ठिकाणी आमच्याकडे काही महिलांना असं आढळलं आहे की त्यांना मेसेज आलेला नाही, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटवरती त्यांनी चेक केलं तर अकाउंटवर त्यांना 1500 रुपये आलेले दिसून आलेले आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो, तुम्हाला पण या ठिकाणी तुम्हाला 1500 रुपये आणखी भेटले नसतील। पहिले 3000 भेटले होते, आता जे 1500 येतील म्हणजे तुम्हाला एकूण 4500 होतील। परंतु आणखीन पण 1500 आले नसतील, त्याचा मेसेजचा वाट बघत असताल, मेसेज न चेक करता तुम्ही तुमचं अकाउंट चेक करू शकतात। एखाद्या वेळेस बाय चान्स तुम्हाला या ठिकाणी हे पैसे आलेले दिसून येतील। तर मित्रांनो, पैसे जर तुम्हाला असे दिसून आले तर नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा कोणत्या लाडक्या बहिणीला जे पैसे हे 1500 रुपये आलेले आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला जर पैसे आले नसतील ते पण आम्हाला कमेंट करून सांगा, कारण का बऱ्याच महिला या ठिकाणी आणखीन त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे, म्हणजे अर्ज त्यांचा अप्रूव्ह झालेला आहे, अर्ज मंजूर झाला आहे, अर्ज अप्रूव्ह आहे। त्यानंतर विशेष म्हणजे त्यांचं आधार शेडिंगसुद्धा आहे। अशा महिलांना आणखीन पैसे काहींना 1 रुपयाही प्राप्त झालेला नाहीत, अशा महिला काय आहेत? तर त्यांच्यापैकीच तुम्ही जर कोण असाल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा, काय असेल त्यावर सोल्युशन काढता येणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला जर हे पैसे पडले असतील, 3000 पडले असतील, 4500 पडले असतील, जे 1500 पडले असतील, ज्यांना काही पडले ते या ठिकाणी आम्हाला कमेंट करून तुम्ही सांगू शकतात, आणि ज्यांना नाही पडले ते पण या ठिकाणी कमेंट करून आम्हाला सांगू शकतात मित्रांनो। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला जर पैसे पडले असतील, तुम्हाला फक्त 2च काम करायचे आहेत। कोणतं विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्हल झाला की नाही बघायचं आहे। अर्ज अप्रूव्हल झाला असेल तर तुम्हाला फक्त दुसरं काम म्हणजे तुमचं आधार लिंकिंग आणि आधार शेडिंग हे दुसरं काम तुमचं राहते। तुम्हाला त्यानंतर तुमचा अप्रूव्हल झाल्यानंतर तुम्हाला 2 कामं कोणते होतात? आपलं आधार लिंक करणे आणि आधार शेडिंग करणे हे 2 कामं तुम्हाला राहिलेले असतात, आणि ते तुम्ही संपूर्ण कामं कंप्लीट केली तर तुम्हाला बाकीला काही अडचण नाही आहे। तुम्हाला पैसे जे आहेत ते येऊन जातील सर्व। या ठिकाणी आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे की जे पात्र महिला आहे त्या पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत। एकही महिला या ठिकाणी या योजनेपासून वंचित राहणार नाही। ज्या पात्र असतील ज्या पात्र महिला आहेत त्यांना या महिलांपैकी एकही महिला वंचित राहू शकणार नाही, असं या ठिकाणी आपले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे या साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की जे महिला पात्र आहेत त्यांना या ठिकाणी वंचित ठेवलं जाणार नाही, त्यांना पैसे भेटले जातील, त्यांना या योजनेतून लाभ दिला जाणार आहे। परंतु मित्रांनो, सरकारने या ठिकाणी दुसरी एक घोषणा केली आहे मोठी, महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की ज्या महिला या ठिकाणी पात्र आहेत परंतु त्यांना पैसे भेटले नाहीत, तर त्या महिलांनासुद्धा लवकरात लवकर त्यांच्या बँक अकाउंटवरती हे पैसे पाठवले जाणार आहेत। एकूण तुम्हाला 3 महिन्याचे पैसे भेटले जातील, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा 3 महिन्याचे तुम्हाला 4500 रुपये तुमच्या अकाउंटवरती जे आहे ते तुम्हाला जमा केलेले दिसून येणार आहेत मित्रांनो। तर मित्रांनो, बऱ्याच या ठिकाणी आपल्या लाडक्या बहिणी आहेत, त्या लाडक्या बहिणींना ज्यांना पैसे भेटले नाहीत त्यांना लवकरात लवकर हे पैसे त्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहेत, असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर त्यांनी तुम्हाला कामं फक्त 2च करायचे, तुम्हाला अगोदर सांगितल्या पद्धतीने आधार शेडिंग आणि आधार लिंकिंग हे 2 कामं तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला ही माहिती समजली असेल, आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं की तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे इथून लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट येतात किंवा नवनवीन योजना आहेत त्या योजनेविषयी माहिती आपल्या चॅनलवरती येत असते। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणलं तर तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा 3000 भेटले, आता पाठीमागं 2-3 दिवसापूर्वी जे आहे ते या ठिकाणी 1500 रुपये जे 4500 रुपये भेटले, आणि आता जे भेटायले ते आता 1500 रुपये भेटायला सुरू झालेले आहेत। तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे त्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून टप्प्याटप्प्याने होईना पैसे या ठिकाणी यायला सुरुवात आहे। तर मित्रांनो, तुम्हाला पण आले नसतील तर लवकरच पैसे येतील। तुम्ही सांगितल्या पद्धतीने तुमचं आधार लिंक आणि आधार शेडिंग करून घेणं गरजेचं आहे।
तुमचं जर तुमचे कागदपत्र आणि तुमचं आधार बँकेचं संपूर्ण बरोबर असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पैसे मिळून जातील मित्रांनो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.